आज आपण खूप चविष्ट अशी पालेभाजी, याला आम्ही बटवा बोलतो, तुमच्या भाषेत तुम्ही काय बोलतात नक्की मला कमेंटमध्ये कळवा। ही पानं सगळी आपण तोडून घेतलेली आहेत आणि आता आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची आहे। पालेभाजी धुतेवेळी भरपूर पाण्यामध्ये असे पानं घातल्यानंतर ते अगदी पाला जो आहे तो वरती राहतो, तो हळूच असा वरून उचलून घ्यायचा आहे आणि हे पाणी जे आहे हे तुम्ही झाडांना वगैरे घाला, पाणी वेस्ट करू नका। 3-4 वेळा ही मी भाजी धुवून घेतलेली आहे आणि एका चाळणीमध्ये आता ती पाणी निथळून घेऊया। भाजीतलं पाणी संपूर्ण निघालेलं आहे। आता ही भाजी आपण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। आमच्या ह्या वसई किचन चॅनलवरती भरपूर आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज दिलेल्या आहेत, तुम्ही त्या नक्की पहा। सीझन वाईज सगळ्या रेसिपीज मी दिलेल्या आहेत। तर आता ही भाजी चिरून झालेली आहे। कांदा चिरून घेतलेला आहे, एक बारीक टोमॅटो, आलं लसूण आणि मिरचीचं वाटण आणि ही मुगाची डाळ मी भिजत घातलेली, अर्धा तास 1 तास तुम्ही भिजत घालू शकता, तेवढी ती भाजी लवकर शिजते। इथे पातेला गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा फक्त तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचं आहे, पाव टीस्पून ओवा घालायचा आहे आणि आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर आलं लसूण आणि मिरचीचे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे आणि ते सुद्धा एक अर्धा मिनिट चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अगदी मंद आचेवरती आता आपण ही भाजी शिजवत आहोत। आता ह्यामध्ये हा टोमॅटो घालायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता आपण 1 टीस्पून बॉटल मसाला घालायचा आहे, तुम्ही तुमचा मिक्स मसाला वापरू शकता। पाव टीस्पून हळद पावडर घालायची आहे आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता ह्यावरती आपण एक प्लेट ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालून ते टोमॅटो नरम होईपर्यंत 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे। आता आपण त्यामध्ये ही चिरलेली भाजी जी आहे ती घालणार आहोत। तर प्रथम हा भाजीचा एक थर घालायचा आहे थोडासा, त्यानंतर ही जी भिजत घातलेली डाळ आहे ती संपूर्ण घालायची आहे आणि त्यावरती पुन्हा हा भाजीचा जो थर आहे तो द्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा ही पाण्याची प्लेट द्यायची आहे आणि 2 मिनिटांसाठी अगदी मंद आचेवरती शिजवून घेऊया। ह्या प्लेटमध्ये जे पाणी आहे गरम झालेलं आहे ते ह्या भाजीमध्ये थोडंसं घालायचं आहे आणि त्यानंतर मीडियम आचेवरती हे आपण आता भाजी शिजवत आहोत। तर पाणी कमी वगैरे झालेलं असेल तर चेक करायचं आहे, पाणी थोडं कमी वाटल्यास पुन्हा थोडंसं हे प्लेटमधलं पाणी घालायचं आहे आणि 3-4 मिनिटांसाठी ही आता आपण भाजी शिजवून घेऊया। ताटामध्ये पाणी कमी असल्यास तुम्ही पाणी दुसरा घालायचं आहे। कोणत्याही पालेभाजीमध्ये मीठ उशिरा घालायचं असते, कारण ती भाजी आळल्यानंतरच मीठ घालायचं असते, नाहीतर आपला अंदाज चुकू शकतो। तर इथे मी अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून ही पाण्याची प्लेट दिलेली आहे। पुन्हा एकदा आपण 2 मिनिटांसाठी ही शिजवून घेतलेली आहे। ह्या भाजीमध्ये थोडंसं पाणी जास्तच घालायचं असते, खूप पातळ नाही करायची, तुम्हाला पातळ हवी असल्यास पातळ करू शकता, पण थोडीशी ओलसर करायची आहे। डाळ अगदी फुलेपर्यंत शिजवून घ्यायची। भाजीमध्ये तुम्हाला खोवलेला नारळ घालायचा असेल तर 1 चमचा खोवलेला नारळ आणि 1 टीस्पून साजूक तुपाची धार घालायची आहे, मुलांना खूप आवडेल। तर 1 मिनिटासाठी आता आपण ही वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्त छान अशी ही भाजी तयार झालेली आहे। भात भाकरी बरोबर ही खूप टेस्टी लागते। भाजी थोडीशी टेस्ट करून पाहायचं आहे, मीठ वगैरे कमी असल्यास तुम्ही घालू शकता आणि भाजी एकदम मस्त टेस्टी झालेली आहे। गॅस बंद करायची आहे। आता ह्या गरमीच्या दिवसामध्ये भरपूर अशा पालेभाज्या येतात, तर नक्की तुम्ही ह्या पालेभाज्या बनवा आणि ही बटवा भाजी एकदा बनवून नक्की पहा। आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।